महाराष्ट्र पोलीस वर्धापन साप्ताहिक निमित्त नागपूर शहर पोलिसांच्या झोन 5 अंतर्गत अवैध दारू, प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या मुद्देमालाचे नष्टीकरण करण्यात आले। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, जॉइंट सीपी नवीचंद्र रेड्डी आणि ॲडिशनल सीपी शिवाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनाही आमंत्रित करून जनजागृती करण्यात आली। कोर्टाच्या आदेशानुसार सुमारे 37 लाख रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला। यात 526 दारूबंदी मुद्द्यातील 27 लाखांचा मुद्देमाल आणि 103 नायलॉन मांजा गुन्ह्यातील 10 लाखांचा समावेश आहे। अवैध दारू व नायलॉन मांजा विरोधात कठोर कार्यवाही सुरूच राहील असा इशारा डीसीपी निकेतन कदम यांनी दिला। बघा, आपल्याकडे 2026 महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह या अनुषंगाने आपण माननीय सीपी रवींद्र सिंगल सर, तसेच जॉइंट सीपी नवीनचंद्र रेड्डी सर आणि साऊथ रिजनचे ॲडिशनल सीपी शिवाजी राठोड सर यांच्या मार्गदर्शनात एक अवैध दारू तसेच प्रतिबंधित नायलॉन मांजा याचा नष्टीकरणचा एक मोहीम आणि एक प्रोग्राम आज आयोजित केला होता। त्या अनुषंगाने आपण इथे शाळेच्या काही विद्यार्थ्यांना देखील बोलवलेलं होतं, जेणेकरून त्यांना एक क्लिअर मेसेज जावा की अवैध दारू असेल किंवा प्रतिबंधित नायलॉन मांजा असेल याच्यावर पोलीस काय कारवाई करतात आणि जर कुणी याच्यामध्ये मिळून आलं समाविष्ट तर त्याला जेलमध्ये देखील जावं लागू शकतं। तर त्याच अनुषंगाने आमच्या झोन 5 मधील यशोधरानगर, कळमना, पारडी आणि वाठोडा पोलीस स्टेशनचे सर्व इन्चार्जेस तसेच आमचे डिव्हिजनचे एसीपी रोहित ओवाळ या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली। आमचे जे प्रत्येक पोलीस स्टेशनमधील मुद्देमाल मोहरीर आहेत यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली। कोर्टातून आम्ही आदेश प्राप्त केले आणि जवळपास इथे 37 लाखाचा जो मुद्देमाल आहे आज आम्ही डिस्ट्रॉय केलेला आहे। त्यामध्ये दारूबंदीचा जो आहे 526 गुन्ह्यांमधील 27 लाखाचा मुद्देमाल आहे। तसेच नायलॉन मांजा जो आहे प्रतिबंधित त्याचा एक 30 गुन्ह्यांमधील 10 लाख रुपयाचा मुद्देमाल आपण आज डिस्ट्रॉय केलेला आहे। यामध्ये एक स्पष्ट संदेश जो असा जात आहे की अवैध दारू याच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये, स्टोरेजमध्ये किंवा तस्करीमध्ये जर कोणी समाविष्ट असेल तर त्याच्यावर नागपूर शहर पोलीस अगदी बारीक नजर ठेवून आहेत। त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना जेलमध्येही पाठवण्यात येईल। त्याचाच एक भाग म्हणून ह्या वर्षी 2025 मध्ये झोन 5 मध्ये आम्ही 30 जे अवैध दारू विक्रेते त्यांना तडीपार देखील केलेले आहे। तसेच जो प्रतिबंधित नायलॉन मांजा आहे त्याच्यामधून असा एक संदेश आहे की जे पतंग उडवतात नायलॉन मांजाचा वापर करून किंवा तो विकतायत, स्टोअर करतायत, त्या सगळ्यांवर नागपूर शहर पोलीस वारंवार कारवाई करत आहे। मागच्या 6 दिवसात आपण फक्त झोन 5 मध्येच 12 केसेस रजिस्टर केलेले आहेत। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवारची रिपोर्ट, नागपूर।